रामराव कंपनी जा म्हणलं दुकानात जात असताना वाटमध्ये जास्त खड्डे झाले म्हणून जा म्हणलं गमान. पुन्हा गेलो होतो दुकानात काय काम होतं म्हणून बोर बसलो होतो. पुन्हा लगेच दादा आले. दादाला म्हणलं विमा भरायचा आहे का? दादा म्हणले हो विमा भरायचा. पण आपली वर्गमित्र गँग आली व गल्लीची गँग आली. त्यानंतर ह्या गँगला म्हणलं काय चालू तुमचा? दुकानावर बसलोच होते की आपला गल्लीतला बाळाबाया आला. त्यानंतर आपला गोल्या वगैरे सर्व मित्र आले होते. त्यानंतर याला म्हणलं काय चाललं आपला कृष्णा वाढू लागला थोडा. आपला इजूदादा आले ते दुकानावर. पुन्हा गेमर आले ते आपल्या दुकानावर. त्याला म्हणलं काय चाललं बाबा ह्याचं काय नाही. त्यानंतर जा म्हणलं शेताकडे जाऊन बैलाला पाणी पाजून यावं. गेलो शेताकडे गेल्यानंतर बैलाला धरलं चला म्हणलं पाणी पाजवायला. तर आपल्याला आला कटाळा म्हणून इन्याला म्हणलं तूच पाणी पाजव आता. इन्या पाणी पाजवायला गेलो होतं बैलाला. त्याला म्हणलं तू अशीच मजा घ्यावं लागते बाबा, तू असं काम करत नाहीस. पुन्हा हे आपलं ढबरा आपल्या गाडीपुढे आलं तर ढबरा म्हणलं तू होय साईडला नाही तर त्या बोकोंडीच गेली गाडी. ढबरा ऐकण्यात गेलं मग घ्यायला म्हणलं दी. त्यानंतर आपला ढबरा पाटील झाला साईडला. आपण घातली गाडी पुढी. त्यानंतर आपण आलो होतो आकाड्यावर थांबलोच होतो की लगेच इन्याला म्हणलं काय चाललं. इन्या म्हणलं काय नाही एकदा आपले बैल घे. बैलाला म्हणलं काय नाही बाबा तुम्ही तुमचं बघून घ्या, मी त्याच्यात काय करू शकत नाही. पुन्हा संध्याकाळी बसलोच होतो की डबल इन्या आलं. ते मला रील दाखवू लागलं. त्याला म्हणलं का बाबा तुला काय काम धंदीत नाही राहिले बा नुसतं